जय भवानी जय शिवराय. छत्रपती शिवाजी महाराज, राष्ट्रमाता राजमाता जिजाऊ मासाहेब, परमार वंशातील महाराजा चक्रवर्ती विक्रमादित्य महाराज परमार आणि गडकालिका माता कुलदेवी यांना नमन करून मी आजची व्याख्याता प्राचार्य दादासाहेब कोरेकर पवार घराण्याचा इतिहास आपल्या पुढे मांडण्यासाठी इथं उपस्थित आहे. आजपर्यंत पवार घराण्याचे अनेक भाग मी आपल्यापुढे सादर केले. आज चैत्र शुद्ध पाडवा या निमित्ताने मी माझ्या सर्व बंधू आणि भगिनींना या निमित्ताने शुभेच्छा देत आहे आणि परमार वंशातील या पवार घराण्याचा इतिहास जो उत्तर हिंदुस्थानमध्ये घडला त्याचं विवेचन आता इथे करू इच्छितो. कारण पवार घराणं आपल्याला महाराष्ट्रात माहीत आहे. त्याचा इतिहास काही भागामध्ये मी मांडलेला आहे आणि पुढच्याही भागामध्ये पुन्हा मांडणार आहे. परंतु त्या अगोदर मुळात 36 राजपूत जी क्षत्रिय कुळं होती उत्तर हिंदुस्थानमध्ये, त्यातला एक परमार वंश हा एक प्रसिद्ध वंश मानला जातो. एका भाटाने किंवा शाहिरानं तिकडच्या म्हटलेलं आहे की सबसे बडी ताक पवार की. या घराण्यामध्ये सगळ्यात जास्त जर संख्या कुणाची या देशामध्ये असेल तर पवार कुळाची किंवा परमार कुळाची आहे. आणि हे घराणं संपूर्ण देशभर पसरलेलं आहे. आत्ता आपण फक्त उत्तर हिंदुस्थानमधलाच विचार करणार आहोत. कारण दक्षिणेकडे जे पवार नावाचे परमार वंशातील लोक आले त्यांचा काळ हा साधारण 10व्या शतकानंतरचा आहे. परंतु त्यापूर्वी या परमार घराण्याचं राज्य 9व्या शतकापासून 13व्या शतकापर्यंत म्हणजे जवळजवळ 400 वर्ष उत्तर हिंदुस्थानमध्ये समर्थ असं राज्य होतं. या घराण्याचं मूळ जे स्थान मानलं जातं ते आबू पर्वतामध्ये किंवा आबूगड राजस्थान हे मानलं जातं. इथेच पवारांची मूळ राज्याची स्थापना झाली किंवा उत्पत्ती झाली. आता उत्पत्ती म्हणण्याला काही लोक शंका घेतात, कारण यज्ञकुंडातून परमार, प्रतिहार, चव्हाण, सोळंकी वगैरे कुळं बाहेर पडली. परंतु त्याला शास्त्रीय आधार नसल्यामुळे निश्चित गोष्ट एवढीच सांगता येईल, या घराण्याची स्थापना आबूगड येथे सुरुवातीला झाली आणि त्यानंतर हे घराणं पुढे स्थलांतरित होत गेलं ते भारतभर. अर्थात वेगवेगळ्या प्रकारची परमार घराणी आपल्याला संपूर्ण देशभर दिसून येतं. मला संपूर्ण देशभरातून मेसेज आले. जेव्हा जेव्हा मी पवार घराण्याची माहिती सादर केली तेव्हा जेव्हा उत्तर हिंदुस्थान, दक्षिण हिंदुस्थान, चिकोडी, कर्नाटकमधून सुद्धा संदेश आला की आम्ही इथे सुद्धा परमार वंशाचे पवार आहोत. बुंदेलखंडातूनही आला, मध्य भारतातूनही येत राहतात आणि अशा प्रकारे त्यामुळे माझ्या ज्ञानात भर पडली. खरं म्हणजे मला फक्त महाराष्ट्रातल्या पवाराविषयीच माहिती होती, पण महाराष्ट्रातल्या पवारांची धार पवार घराणे म्हणून जो व्हिडिओ मी प्रकाशित केला तो संपूर्ण देशभर पसरला आणि तिथपासून मला अनेक ठिकाणचे मेसेज येऊ लागले की आम्ही उत्तर हिंदुस्थानमध्ये या ठिकाणी पवार आहोत. आत्ता आम्ही सुद्धा धार आणि उज्जैनच्याच शाखेचे पवार आहोत. तेव्हा या घराण्याची स्थापना आबूगड येथे राजस्थानमध्ये झाली. नंतर हे घराणं मध्य भारतामध्ये उज्जैनला आलं. उज्जैनला आल्यानंतर राजा विक्रमादित्य हा इथला चक्रवर्ती सम्राट होऊन गेला. विक्रमादित्य नावाचे अनेक सम्राट होऊन गेले असतील, गुप्त काळातही झाले, मौर्य काळातही झाले. परंतु परमार वंशातला विक्रमादित्य महाराजा ज्यांनी तुळजाभवानीची स्थापना आपल्या नगरामध्ये उज्जैनला केली होती आणि आज जे उज्जैनला पवार घराण्याची देवस्थानं दिसतात किंवा कुलदैवत दिसतात ते म्हणजे महंकाळेश्वर, हे जोरी 12 ज्योतिर्लिंगापैकी एक स्थान आहे. त्याची स्थापना ही या परमार वंशातील राजांनी केली. त्यानंतर काळभैरव अशा प्रकारचं देवस्थान परमार पवारांचं आहे, त्याची स्थापना ही उज्जैनमध्ये याच घराण्याने केली. आणि त्यानंतर
तिथं असलेल्या गडावरती कालिका मातेची स्थापना केली. अर्थात गडावर स्थापना केल्यामुळे तिला नाव पडलं गडकालिका माता. आणि अशा प्रकारे हा वंश काही काळ तिथं राहिला. आणि त्यानंतर या घराण्याचं स्थलांतर वैरीसिंह परमाराच्या काळामध्ये धारमध्ये झालं. आता धार नगरी ही प्रसिद्ध पवारांची धार नगरी म्हणून प्रसिद्ध आहे. इंदोरपासून साधारण 60 किलोमीटर अंतरावर मध्य भारतामध्ये, मध्य प्रदेशामध्ये, त्याला माळवा म्हणतात, तिथं ही धार पवारांची राजधानी आहे. आम्ही प्रत्यक्ष परिवारासह तिथं जाऊन आलो. आमच्या घराण्याची कुलदेवी गडकालिका माता तिथं दर्शन घेतलं आणि संपूर्ण तिथला भाग पवार घराण्याच्या आधिपत्याखाली होता तो फिरून पाहिला. कारण तिथून काही अंतरावरती 100 किलोमीटरवर मांडवगड नावाचं दुसऱ्या राजधानीचं पवारांचं ठिकाण आहे. ते अतिशय निसर्गरम्य आणि आपल्याकडे मावळ पट्टा जसा म्हणतो आपण, मावळ किंवा कोकण, असा डोंगराळ मुलूक आहे. संरक्षणाच्या दृष्टीने पवार वंशाने पुढे आपली राजधानी मांडवगड, आपत्कालीन राजधानी ज्याला म्हणतात, मुख्य राजधानी धारानगरी होतीच, आपत्कालीन राजधानी ही मांडवगड येथे स्थापन केली. मांडवगडला एक किल्ला आहे आणि धार येथेही किल्ला आहे. तेव्हा अशा प्रकारे हे धारमध्ये राज्य स्थापन झालं. उज्जैनपासून धारला आले आणि धार नरेश भोज राजा या घराण्याची स्थापना तिथे केली वैरीसिंह परमार यांनी. आणि पुढे त्यानंतर जो राजा, प्रसिद्ध राजा भोज राजा ज्यांना म्हणतात, ते भोज महाराज, ज्यांच्याबद्दल मी मागच्या भागामध्ये माहिती सादर केलेली आहे. त्यांचा काळ 1000 ते 1050 असा प्रकारचा आहे. 50 वर्ष या राजाने राज्य केलं आणि अत्यंत पराक्रमी आणि विद्यासंपन्न राजा होता. स्वतः लेखक, कवी आणि कलावंताचा आश्रयदाता होता. उत्तम इमारती त्यांनी बांधल्या आणि यांचं राज्य थेट चित्तोडपर्यंत पसरलेलं होतं. गुजरातचा काही भाग, चित्तोडचा काही भाग, माळव्याचा काही भाग, अशा प्रकारे विस्तीर्ण भूभागावरती मध्यखंडामध्ये हे राज्य पसरलेलं होतं. यांच्यानंतर भोज राजानंतर उदयादित्य नावाचा राजा 1060 ते 1087 सालापर्यंत यांनी राज्य केलं आणि यांनी उदयपूर येथे बांधलेले शिवमंदिर आजही प्रसिद्ध आहे. त्यानंतर उना या प्रांतामध्ये हे इंदूर संस्थानचा भाग येतो. इथे अनेक मंदिरं त्यांनी बांधली, हिंदू मंदिरं बांधली आणि जैन मंदिरं सुद्धा बांधली. अशा प्रकारचं हे एक प्रसिद्ध घराणं उत्तर हिंदुस्थानमधलं. आणि मग पुढे 1305 मध्ये हे राज्य संपुष्टात आलं. अल्लाउद्दीन खिलजी नावाचा एक आक्रमणकारी, यवन आक्रमणकारी भारतामध्ये घुसला आणि प्रचंड सेनेनिशी त्यांनी उत्तर हिंदुस्थानातील विशेषतः राजपूत, जाट वगैरे जे राज्य होती ती जिंकायला सुरुवात केली. आणि 1305 मध्ये परमार घराण्याचं भोज राजाचं संपन्न असलेलं राज्य हे संपुष्टात आलं. आणि अशा प्रकारे संपुष्टात आलं तरी सुद्धा परमार हे शूर होते, पवार हे शूर होते. ते पवार, पुवार, पवार आणि परमार या नावाने प्रसिद्ध म्हणून देशभर पसरले. देशातील अनेक भागामध्ये आपल्याला हे पवार त्यानंतरच्या काळामध्ये संरक्षणाच्या दृष्टीने त्यांना जिथं जिथं सुरक्षा वाटेल, आपल्या कुटुंबाचं, परिवाराचं रक्षण होईल, आपली संस्कृती, सभ्यता, भाषा याच्यावर आक्रमण होणार नाही याची काळजी घेण्यासाठी हे सगळीकडे पसरलं. आणि पुढं 10व्या शतकानंतर एक एक शाखेचे पवार महाराष्ट्रामध्ये येऊ लागले. तो इतिहास मी नंतर सांगणार आहे. परंतु आता फक्त उत्तर हिंदुस्थानमध्ये जे पवार इकडे तिकडे त्या भागामध्ये स्थलांतरित झाले, कारण धारानगरी जिंकल्यानंतर आपल्या संरक्षणाची जबाबदारी, आपल्या कुटुंबाची जबाबदारी कुटुंब प्रमुख पडल्यानंतर ते सगळे शूर पुरुष होते, सरदार होते, किल्लेदार होते आणि मोठे योद्धेही होते. तर या घराण्यातील योद्ध्यांनी मग यांची जी अनेक कुळं झाली ती वेगवेगळ्या ठिकाणी गेली. अर्थात मला ज्या ज्या लोकांनी माहिती कळवली, मध्य प्रदेश बालाघाटमध्ये भोयर पवार
ते भोयर पवार या नावाने प्रसिद्ध झाले, कारण तिथं भोयरगड नावाचा किल्ला आहे. हे जेव्हा धारहून स्थलांतरित झाले तेव्हा भोयरगडावर थांबले आणि भोयरगडातून बाहेर पडल्यानंतर बालाघाट वगैरे भागामध्ये ही घराणी पसरली. ती भोयर पवार या नावाने प्रसिद्ध आहे. आता बालाघाट हा मध्य प्रदेशातला हा प्रदेश येतो आणि इथं जमीनदार, किल्लेदार, वतनदार, पाटीदार अशा प्रकारच्या मोठमोठ्या स्थानावरती हे लोक पुढे जाऊन बसले, ज्यांनी आपल्या पराक्रमाने आपलं स्थान निर्माण केलं आणि शेती विषयाचं उत्तम ज्ञान असल्यामुळे उत्तम प्रकारची शेती ही त्यांनी त्या बालाघाटच्या भागामध्ये करायला सुरुवात केली. आजही पवार घराण्याचे अनेक लोक तिथं आपल्याला पाहायला मिळतात. त्याचबरोबर वैनगंगा क्षेत्र, वैनगंगा नदीच्या सुपीक भागामध्येही आणि गोंडवनचे राजे जे हिंदू धर्मीय होते त्यांच्याकडं यांनी सेवा बजावून आपलं स्थान निर्माण केलं. 36 कुरिया पवार म्हणून 36 कुळातल्या पवार छत्तीसगडमध्ये आपल्याला पाहायला मिळतात. परमार पोवार यांचा एक महासंघ त्या भागामध्ये स्थापन झालेला आहे. बुंदेलखंडातही पवार आहेत. मला मध्यंतरी एकाने कळवलं की आम्ही इथं बुंदेलखंडातून आलेले बुंदेलखंडात स्थायिक असलेले अनेक पवारांची गावं आहेत आणि आमचं मूळ स्थान हे धारानगरीच आहे. आम्ही मूळचे धारचेच आहोत. झारखंडलाही पवार आहेत, उत्तराखंडामध्येही पवार आहेत आणि महाराष्ट्रामध्ये तर नंतरच्या काळामध्ये आले कर्नाटकपर्यंत दक्षिणेकडे पवार घराणं पसरलं आणि अशा प्रकारे हे एक पराक्रमी घराणं ज्यांनी संपूर्ण देश व्यापला. मूळ त्यांचा राजस्थान राजपूत घराण्यातून जरी असलं तरी दक्षिणेकडे आल्यानंतर महाराष्ट्रामध्ये जी क्षत्रिय घराण्याचा एक संघ तयार झाला, त्याला 96 मराठ्यांचा क्षत्रिय संघ आपण म्हणतो, त्यामध्ये पुढे पवारांचा समावेश करण्यात आला. कारण तो इतिहास मी आत्ता बोलणार नाही, परंतु हे घराणं महाराष्ट्रात आल्यानंतर आणि पुढे छत्रपती शिवाजी महाराजांनी स्वराज्याची स्थापना केल्यानंतर स्थापनेपासून या घराण्याचं मोठं दायित्व, त्याग, कर्तृत्व आहे आणि त्याचप्रमाणे या घराण्याला मोठमोठी पदं आणि मोठमोठे इनामसुद्धा मिळालेले आहेत. तेव्हा अशा प्रकारचे पराक्रमी घराणं जे उत्तर हिंदुस्थानमधून दक्षिणेकडे आलं, पण दक्षिणेकडच्या घराण्याची माहिती आपण नंतर पाहू. उत्तरेकडे या घराण्याने आपलं स्थान निश्चित केलं आणि तिथे सुद्धा या घराण्याचा आज मोठा लौकिक आहे. आणि विक्रमादित्य आणि भोज राजा आणि या घराण्याचे राजाच्या विषयी म्हटलं जातं, पृथ्वी ठावी उज्जैनपूर, पृथ्वीवरती एकच नगर आहे जे प्रसिद्ध आहे, त्याला उज्जैनपूर म्हणतात किंवा उज्जैनी नगरी म्हणतात. धरा ठावी गडधार, आणि धरतीवरती दुसरं एक संपन्न नगर आहे त्याला धार म्हणतात किंवा धारा नगरी म्हणतात. कुलवर्णू पुरू राय की, हा पुरू राजाचा वंश आहे. पुह में बडा पवार, पुह में बडा पवार, या कुळामध्ये पवार, सर्व कुळामध्ये किंवा क्षत्रिय कुळामध्ये पवार हे श्रेष्ठ आहे. अशा प्रकारची त्यांची ख्याती आहे. आणि पुढे धार नगरी ही अत्यंत प्रसिद्ध अशी नगरी आहे. आजही आपण गेला तर आपल्याला धारानगरीमध्ये प्रचंड असा धार पवारांचा किल्ला पाहायला मिळतो. आणि तिथे याला नाव पडलं धार, याचं कारण शस्त्राची धार, शस्त्राला धार करण्याचं काम तिथं केलं जायचं आणि त्यावरूनच त्याला धार किंवा धारानगरी. आणि महाराष्ट्रात आलेले पवार स्वतःला धारचे पवार म्हणतात. पवार कुठे तर धारचे, आणि धारानगरीमधून आलेल्या पवारांना महाराष्ट्रामध्ये आजही धार पवार म्हणतात. अशा प्रकारचं एक उज्ज्वल इतिहास प्रसिद्ध पराक्रमी शौर्यशाली क्षत्रिय घराणं आणि त्या घराण्यातील असलेल्या मान्यवर सर्व महापुरुषांना, राजपुरुषांना आणि महाराज विक्रमादित्यांना मनाचा मुजरा करून थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र.